हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्रुतिका सुजलेच्या तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या न्यू लाईफ चेंजिंग व्हिडिओचा टॉपिक आहे सेल्फ डिसिप्लिन. तुम्हाला आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना, तर आयुष्यामध्ये ना एक हॅबिट आहे सेल्फ डिसिप्लिनची. ती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 100% अप्लाय करा. कारण सेल्फ डिसिप्लिन आपल्या आयुष्यात कधीच आपले डिसिजन घेण्यामध्ये आपल्याला कधीच चुकत नाही. आणि सेल्फ डिसिप्लिनमुळे आपली लाईफ ना एक नियमामध्ये, एक शिस्तीमध्ये राहते. खूप मराठी शुद्ध झालं तर शिस्तीमध्ये राहते, म्हणजे एका ह्याच्यामध्ये राहते की ज्याच्यामुळे ना आपण ना चुकीचे डिसिजन घेत नाही, आपली लाईफ विस्कटली नाही जात. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना तुम्हाला जर खरंच आयुष्यात पुढे जायचं असेल ना, तुम्हाला तुमच्या लाईफला चांगली बनवायची असेल ना, तर आयुष्यामध्ये ना सेल्फ डिसिप्लिन आणा. आजपर्यंत कधी सेल्फ डिसिप्लिन लाईफ पाळली नसेल ना, तर सेल्फ डिसिप्लिन बनवा तुम्ही तुमच्या लाईफची, की तुम्ही ह्या गोष्टीला एवढा टाइम देणार, त्या गोष्टीला तेवढा टाइम देणार, तुमच्या अकॉर्डिंग, तुमच्या लाईफच्या अकॉर्डिंग. की तुम्ही 9 to 6 जॉब करताय, तुमचा टाइम 9 to 6 जॉबमध्ये जातो. त्याच्यानंतर तुम्ही थोडासा टाइम तुम्ही स्वतःसाठी द्याल, त्याच्यानंतर तुमची बाकीची काय काम असेल त्याच्यासाठी द्याल, तुम्ही तुमच्या हॉबीजसाठी टाइम द्याल, तुम्ही तुमच्या स्टडीसाठी टाइम द्याल. तुम्ही ना ह्या गोष्टी करून बघा. आयुष्यात सेल्फ डिसिप्लिन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण बघतो पॉझिटिव्ह चीज बघतो, मोटिवेशन बघतो, सर्व गोष्टी बघतो, पण आता हे आपण पॉझिटिव्ह बघतो, आपल्याला खूप छान वाटतं, पण नाही ते आपल्याला एक ठराविक 4-5 तासासाठी छान वाटतं. पण त्याच्यानंतर आपण ह्युमन बिंग आहे, आपले मूड स्विंग्स हे होतातच. त्याच्यामुळे आपण परत हाय तिथेच येऊन होतो. तर त्याच्यामुळे आयुष्यात एक सेल्फ डिसिप्लिनची आदत डेव्हलप करा. आणि ही सेल्फ डिसिप्लिनच्या हॅबिटना तुम्हाला आयुष्यभर कामाला येते. आता बघा, आता जर माझ्या लाईफमध्ये सेल्फ डिसिप्लिन आहे, मी जर ठरवलं पूर्ण दिवसभरात मी जर 15 ते 20 मिनिटच मोबाईल यूज करणार, तर मी 15-20 मिनिटच यूज करा. कारण मी माझ्या लाईफचं एक सेल्फ डिसिप्लिन रुटीन बनवले. त्याच्यामुळे ना मी जास्त वेळ मोबाईल घेऊन नाही बसणार. तेच आपल्या लाईफमध्ये जर सेल्फ डिसिप्लिन नसलं तर आपण तेच मोबाईल घेऊन बसतो आणि 24-24 तास आपण रील्स स्क्रोल करतो. कशामुळे? कारण का आपल्या आयुष्यात सेल्फ डिसिप्लिनची कमी आहे. आयुष्यात जर तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल ना, तर तुम्ही तुमच्या लाईफच्या अकॉर्डिंग, तुमच्या हॉबीच्या अकॉर्डिंग, तुमच्या गोलच्या अकॉर्डिंग एक सेल्फ डिसिप्लिनचं रुटीन बनवा. ह्याने काय होतं माहिती आहे का, आपण जर तुम्ही तुमच्या आणि स्पेशली त्या मोबाईलची हॅबिट म्हणतात ना, की मोबाईलचा स्क्रीन टाईम थोडासा कमी करा. कारण मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी केला ना, आपल्या डोळ्यांनाही तेवढाच आराम भेटतो आणि त्याचा आपल्या हेल्थवर इफेक्ट होत नाही. तर मी सांगता, आयुष्यामध्ये ना सेल्फ डिसिप्लिन रुटीन बनवा. तुम्ही तुमच्या लाईफच्या अकॉर्डिंग बनवा. प्रत्येकाची लाईफ, प्रत्येकाचे ड्रीम्स हे वेगळे. तर आयुष्यात सेल्फ डिसिप्लिन तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण गोष्टी. आजपर्यंत कधी सेल्फ डिसिप्लिन लाईफ बनवली नसेल तर सेल्फ डिसिप्लिन बनवा. आणि आयुष्यात पुढे जायचं असेल ना, कन्सिस्टन्सी आणि सेल्फ डिसिप्लिन आयुष्यामध्ये असलीच पाहिजे. ह्याच्यात ह्या 2 गोष्टी ना तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी भरपूर आहे. आणि ह्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला भरपूर बेनिफिट्स देतात. तुम्ही तुमचा जर स्क्रीन टाईम कमी केला तर तुम्ही तो थोडासा टाईम तुम्ही एक्सरसाइजसाठी देऊ शकता, तुम्ही तुमच्या हॉबीजसाठी टाईम देऊ शकता, तुमच्या